गुड आफ्टरनून एव्हरीवन. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम हा कन्सेप्ट बघितलेला होता. अँग्युलर मोमेंटम मध्ये आपण काय पाहिलं तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय आहे, त्याचे 1 2 3 फॉर्म्युले पाहिले आपण. कोणते कोणते फॉर्म्युले होते तर L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. त्याच्यावरून जर आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड काढायचं असेल L तर ते कसं काढलं जाईल तर R P sin थीटा या फॉर्म्युल्याचा यूज करून L इज इक्वल टू जर R P sin थीटा असेल आणि R बार आणि P बार यांच्यामधला अँगल हा जर 90 डिग्री असेल तर sin 90 याचा आन्सर 1 येईल आणि L चं आन्सर L इज इक्वल टू काय येईल मग R इंटू P. ओके, त्या ठिकाणी R जे आहे ते काय असतो पोझिशन वेक्टर असतो. त्यानंतर P जे आहे P म्हणजे आहे लिनियर मोमेंटम आणि ते कसं फाइंड आउट केलं जाईल तर मास इंटू वेलोसिटी m इंटू v. मग जर तुम्ही R इंटू P च्या जागी जर आपण mv टाकला तर आन्सर इज काय येईल मग L इज इक्वल टू mv R. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळेल L इज इक्वल टू R इंटू P आणि L इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे दुसरा तर mv R हा एक फॉर्म्युला आहे. ओके, आता त्यानंतर आपण आणखीन एक फॉर्म्युला आपण काल डिराइव्ह केलेला आहे. एक डेरिव्हेशन आपण बघितलं आणि त्याच्यावरून एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला. तर तो फॉर्म्युला काय होता तर L इज इक्वल टू I ओमेगा. ओके, L इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला I ओमेगा. ओके, आता यानंतर काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सेम त्याच प्रकारे आपल्याला टॉर्कचं एक रिलेशन डिराइव्ह करायचं आहे. जसं आपण कायनेटिक एनर्जीचं केलं त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन डिराइव्ह केलं. त्याचप्रमाणे आता पुढचं कोणतं करणार आहोत आपण तर टॉर्कचं एक्सप्रेशन जे आहे ते डिराइव्ह करणार आहोत. ओके, तर नेक्स्ट पॉइंट कोणता असेल बघा. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्रेशन फॉर टॉर्क in terms of moment of inertia. In terms of moment of inertia. Expression for torque in terms of moment of inertia. Moment of inertia च्या फॉर्म मध्ये त्याचा यूज करून आपण टॉर्क कसं फाइंड आउट करू शकतो एखाद्या बॉडीसाठी ते आपण इथे बघणार आहोत. ओके, एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा, याच्यामध्ये सपोज एखादी आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली. काय इथे आहे एक रिजिड बॉडी आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास कॅपिटल M. इट इज हॅव्हिंग n नंबर ऑफ पार्टिकल्स. या बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत तर n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके, ज्यांचे मासेस काय असतील तर m1 m2 m3 आणि mn हे काय असतील तर n नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस असणार आहेत. ओके, कन्सिडर अ बॉडी विच कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. बॉडीमध्ये काय आहेत तर n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके, तर आता हे जे मासेस आहेत m1 m2 m3 अप टू mn हे जे मासेस आहेत हे या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर सिच्युएटेड आहेत बघा. R1 R2 R3 आणि Rn. हे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही थेरी पार्ट झाली असेल तुमची. एक्सप्लेनेशन जे इथे आपल्याला सांगावं लागणार आहे ते एक्सप्लेनेशन सगळीकडे सेम असणार आहे. ओके, म्हणजे इथं काय काय घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास कॅपिटल M. It consists of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn. These particles are situated at distances r1, r2, r3 up to rn from the axis of rotation. Okay, passing through point O. The body is rotating about this axis with constant angular acceleration alpha. With constant angular acceleration alpha. बघा, तुम्हाला आठवतंय का तुम्हाला मी इथे सांगितलेलं होतं की कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क या तिघांचे सुद्धा एक्सप्रेशन सगळे सेम आहेत. त्यांची पहिलं जे एक्सप्लेनेशन असणार आहे ते पण सेम आहे. ओके, डिराइव्ह करण्याची मेथड सेम आहे. फक्त डिफरन्स काय लक्षात ठेवायचा की कायनेटिक एनर्जी आणि सेकंड अँग्युलर मोमेंटम या दोघांसाठी आपण इथे ओमेगा लिहितो. इथं त्या दोघांसाठी काय असतं ओमेगा असतं. म्हणजे त्या दोन्ही केसेसमध्ये ही रिजिड बॉडी
विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड रोटेट होत असते. पण या क्वेश्चन मध्ये इथे आपण काय सांगणार आहोत की इथे आपण अल्फा दिलेला आहे. अल्फा म्हणजे इथे बॉडी कशी रोटेट होते तर विथ कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन. हा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं जे लिहिलेलं आहे अल्फा ओमेगा हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काहीही लिहून चालणार नाहीये. ओके, कायनेटिक एनर्जीसाठी आणि अँग्युलर मोमेंटमसाठी, कायनेटिक एनर्जीसाठी आणि अँग्युलर मोमेंटमसाठी इथं ओमेगाच असला पाहिजे. म्हणजे ते डेरिव्हेशन्स फाइंड आउट करत असताना आपण तिथे त्या बॉडीचं रोटेशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड आहे असं कन्सिडर करत आहोत. आणि जेव्हा आपण टॉर्क फाइंड आउट करतोय तर ते टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी इथं जी बॉडी रोटेट होणार आहे त्या बॉडीसाठी अँग्युलर एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m रोटेटिंग विथ कॉन्स्टंट angular acceleration alpha about axis passing through point O. This body consists of n number of particles having masses m1, m2, m3 up to mn, which are at distances r1, r2, r3 up to rn from the axis of rotation. ओके, आता यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. याच्या पुढची स्टेप आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टॉर्क. काय फाइंड आउट करायचं आहे? टॉर्क फाइंड आउट करायचं आहे. टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो बघा. टो इज इक्वल टू काय असतं r बार क्रॉस f बार. टो इज इक्वल टू काय असतं r बार क्रॉस f बार असतं. मग आपल्याला काय केलं पाहिजे तर या n नंबर ऑफ पार्टिकल्सचे टॉर्क्स फाइंड आउट केले पाहिजे. n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, प्रत्येकाचा टॉर्क असणार आहे. असे टो 1 टो 2 टो 3 अप टू किती टॉर्क असतील टो n. आणि या सगळ्या टॉर्कची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर टोटल टॉर्क मिळेल. कोणाचं? टोटल बॉडीसाठी असणार. ओके, तर आपल्याला काय केलं पाहिजे तर या सगळ्या बॉडीचे या सगळ्या पार्टिकल्सचे जे टॉर्क्स आहेत ते सेपरेटली फाइंड आउट करायचे आणि त्यानंतर सगळ्यांची ॲडिशन करायची आणि मग टोटल बॉडीचा आपल्याला टॉर्क मिळणार आहे. ओके, आता टॉर्कचा फॉर्म्युला टो इज इक्वल टू काय असतं r इंटू एफ. ओके, आता सपोज मला टो 1 काढायचं आहे तर मग मी काय लिहिणार r1 f1. टो 2 काढायचा आहे तर काय लिहिणार r2 f2. असंच टो n काढायचा असेल तर मग मी इथे काय लिहिणार तर rn fn असा फॉर्म्युला लिहिणार आहे. ओके, मग आता याच्यातला r1 आपल्याला माहिती आहे. f1 f2 f3 fn हे कुठे काढायचे आता तर बघा f1 कुठे असणार तर इथे या लाईनवर इथे असणार आहे f1, इथे असणार आहे f2, इथे असणार आहे f3 आणि इकडे असणार आहे fn. बघा ज्या वेळेस आपण कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन आपण डिराइव्ह केलं तेव्हा इथं हे जे वेक्टर्स आहेत हे कोणते होते? परपेंडिक्युलर वेक्टर्स, व्हेलॉसिटी वेक्टर्स होते. v1 v2 v3 असे काढलेले होते. त्यानंतर सेकंड आपण जेव्हा अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन घेतलं तर त्या केसमध्ये इथं p1 p2 pn हे वेक्टर्स होते म्हणजे लिनियर मोमेंटम्स होते. आणि जेव्हा आपण आता टॉर्क फाइंड आउट करणार आहे त्या केसमध्ये इथे काय घ्यायचे आहेत तर फोर्सेस घ्यायचे f1 f2 f3 fn. ओके, हे पण लक्षात ठेवायचं आहे की हे जे वेक्टर्स इथे मी दाखवलेले आहेत व्हेलॉसिटी वेक्टर्स कधी घ्यायचे v कधी घ्यायचे इथे जेव्हा आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करतोय. इथं p कधी घ्यायचं लिनियर मोमेंटम ज्यावेळेस आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करतोय. आणि इथं फोर्सेस कधी घ्यायचे तर ज्यावेळेस आपण टॉर्क फाइंड आउट करतोय. ओके, तर आता आपल्याला जायचं आहे टॉर्क कडे. टॉर्क इज इक्वल टू असणार आहे r इंटू एफ. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला f काढला पाहिजे. फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला असतो मास इंटू एक्सेलरेशन. ओके, म्हणजे f1 टू fn व्हॅल्यूज काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला a1 टू an या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. मग सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचं एक्सेलरेशन a, त्यानंतर त्याला मासेसनी मल्टिप्लाय करायचं, मग तुम्हाला फोर्स मिळेल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स मिळालं की नेक्स्ट स्टेप असणार आहे टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू r इंटू एफ आणि त्याच्या पुढची स्टेप असणार आहे टोटल टॉर्क काढायचं. ओके, मग आता फर्स्ट स्टेप मध्ये आपण फॉर्म्युला यूज करूया. वी हॅव फॉर्म्युला कोणता आहे तर a इक्वल टू r अल्फा. काय फॉर्म्युला आहे? a इक्वल टू r अल्फा हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्याचा जर आपण यूज केला तर a1 इज इक्वल टू असेल r1 अल्फा, a2 इज इक्वल टू काय असेल r2 अल्फा. सिमिलरली an इज इक्वल टू असेल rn अल्फा. ओके, a1 आहे r1 अल्फा, a2 आहे r2 अल्फा. सिमिलरली an काय आहे rn अल्फा आहे.
ओके, मग A1 टू AN हे काय आहेत तर n पार्टिकल्सचे एक्सेलरेशन्स आहेत. A1 टू AN हे n पार्टिकल्सचे एक्सेलरेशन्स आहेत. आता याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे, या सेकंड स्टेप मध्ये आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत F इक्वल टू ma. ओके, कोणता फॉर्म्युला यूज करायचा सेकंड स्टेप मध्ये? F इक्वल टू ma हा फॉर्म्युला वापरायचा. तर हा फॉर्म्युला वापरल्यानंतर F1 इज इक्वल टू येणार आहे m1 a1. F1 इज इक्वल टू काय येणार? m1 a1. ओके, पुढे काय येईल मग? m1 इंटू a1 जे आहे a1 ते काय बघा r1 अल्फा आहे, मग ते इथे टाकलं आपण r1 अल्फा. ओके, आता मी इथे r1 अल्फा 1 r2 अल्फा 2 असं का नाही लिहिलं? कारण बॉडी कशी रोटेट होतीये विथ कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. ओके, हे कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकल साठी आणि म्हणून इथे आपण अल्फा सगळ्यांना सेम लिहिलेला आहे. ओके, मग आता a1 आहे r1 अल्फा, ती व्हॅल्यू इथे आपण टाकली तर f1 काय मिळाला? m1 r1 अल्फा. सिमिलरली जर आता मला f2 काढायचा आहे, f2, तर f2 इज इक्वल टू काय असणार आहे? m2 a2. f2 इज इक्वल टू काय असेल? m2 a2. मग पुढे फॉर्म्युला काय येणार? तर m2 r2 अल्फा. f2 इज इक्वल टू काय असणार आहे? m2 r2 अल्फा. सिमिलरली जर आता मला fn लिहायचं आहे, fn तर असेल mn इंटू an. fn इज इक्वल टू काय असणार आहे? mn इंटू an असणार आहे. मग पुढे येईल mn इंटू rn इंटू अल्फा. f1 आहे m1 r1 अल्फा, f2 आहे m2 r2 अल्फा. सिमिलरली fn काय आहे? mn rn अल्फा आहे. ओके, आता आपल्याकडे n नंबर ऑफ फोर्सेस मिळालेले आहेत, n नंबर ऑफ फोर्सेस मिळालेले आहेत. आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला माहिती बघा की टो बार इज इक्वल टू काय असतं? r बार क्रॉस f बार असतं. टो बार इज इक्वल टू काय असतं? r बार क्रॉस f बार. ओके, तर टो इज इक्वल टू काय असेल तर rf sin थीटा. टो इज इक्वल टू काय असणार आहे? rf sin थीटा. इथं थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची सांगा बरं मला? थीटाची व्हॅल्यू किती घेतली पाहिजे? टो इज इक्वल टू काय आहे? rf sin थीटा आहे. थीटा म्हणजे किती असणार आहे? प्राची करेक्ट आन्सर काय असेल? 90 डिग्री असेल थीटा. rf sin थीटा म्हणजे rf sin 90, कारण थीटा हा अँगल कुणाच्यातला अँगल असणार आहे तर r बार आणि f बार या दोघांच्यातला अँगल असणार आहे. मग इथे बघा r आणि f यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री आहे, म्हणून आपण इथे 90 टाकला. तर rf sin 90, sin 90 किती असेल? 1, आणि त्यामुळे पुढे आन्सर किती येणार? टो इक्वल टू rf. टो इक्वल टू काय आलं? rf. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारायचा. सगळ्यांना समजलेलं आहे स्टेप्स काय काय केलेत आपण? फर्स्ट स्टेप मध्ये a इक्वल टू r अल्फा, सेकंड स्टेप मध्ये f इक्वल टू ma, थर्ड स्टेप मध्ये टो इक्वल टू rf. ओके, या 3 स्टेप्स आपण इथे यूज केलेल्या आहेत. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं लिहून झालं का? सगळ्यांचं लिहून झालंय का बघा इथपर्यंत? येस, ओके. अल्फा कॉन्स्टंट का घेतला? कारण आपल्याला इथं जे रिलेशन मिळतं ते टो इक्वल टू आय अल्फा या फॉर्म मध्ये मिळतं. ओके, त्यासाठी आपण इथे काय घेतो? अल्फा कॉन्स्टंट घेतो. जसं की आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळतो की हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुढे काय मिळणार आहे? ओमेगा मिळणार आहे, आणि म्हणून त्या ओमेगाला आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागतं. त्यानंतर सेकंड डेरिव्हेशन आपण पाहिलं अँग्युलर मोमेंटमचं. अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू आय ओमेगा असतो, बरोबर? L इज इक्वल टू आय ओमेगा असतो, आणि इथं आपल्याला ओमेगा जो आहे तो फॉर्म्युल्यामध्ये आहे ना, मग त्यामुळे ओमेगा काय घ्यायचा आहे? कॉन्स्टंट घ्यायचा आहे. आणि आता थर्ड टोचा फॉर्म्युला जो मिळतो आपल्याला टॉर्कचा, तर टो इक्वल टू आय अल्फा असा फॉर्म्युला मिळतो आपल्याला, आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्रेझेंट आहे, आणि मग तो कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे, आणि म्हणून तो अल्फा आपण इथे काय घेणार आहे? कॉन्स्टंट घेणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जीमध्ये फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा आहे म्हणून ओमेगा कॉन्स्टंट. सेकंड अँग्युलर मोमेंटम मध्ये सुद्धा L इक्वल टू आय ओमेगा आहे, ओमेगा आहे म्हणून कॉन्स्टंट. थर्ड या फॉर्म्युल्यामध्ये टॉर्कच्या टो इक्वल टू आय अल्फा हा फॉर्म्युला आहे, आणि म्हणून अल्फा कॉन्स्टंट आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप बघूयात आपण. हे इथपर्यंत झालं असेल तर आता पुढची स्टेप बघूया, फोर्थ स्टेप आणि लास्ट स्टेप असेल आता फोर्थ स्टेप. बघा फोर्थ स्टेप टो इक्वल
इक्वल टू आर एफ हा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरून आपण टो 1 काढूया. टो 1 काय असेल R1 F1. टो 1 काय असणार आहे R1 F1. ओके, मग R1 इंटू F1 काय आहे बघा M1 R1 अल्फा आहे. ओके, R1 F1 इंटू F1 ची व्हॅल्यू टाकली आपण M1 R1 अल्फा इज इक्वल टू पुढे काय येईल मग M1 R1 स्क्वेअर अल्फा. M1 इंटू R1 स्क्वेअर अल्फा हा फॉर्म्युला आपल्याला टो 1 चा मिळाला. सिमिलरली टो 2 चा फॉर्म्युला काय असेल टो 2 चा फॉर्म्युला असेल M2 R2 स्क्वेअर अल्फा. ओके, टो 1 कसा काढला आपण R1 F1 आणि फॉर्म्युला मिळालेला आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली टो 2 इज इक्वल टू R2 F2 असेल. R2 F2 आणि F2 टाकल्यानंतर पुढे आन्सर मिळेल आपल्याला M2 R2 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली टो M इज इक्वल टू असेल Rn Fn आणि फॉर्म्युला असेल Mn Rn स्क्वेअर अल्फा. ओके, टो 1 आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा, टो 2 आहे M2 R2 स्क्वेअर अल्फा आणि टो M काय आहे Mn Rn स्क्वेअर अल्फा. ओके, आता लास्ट स्टेप बघूयात आपण की टोटल टॉर्क ऑफ टोटल बॉडी. टोटल बॉडीसाठी आता आपण टॉर्क काढणार आहोत. टो इज इक्वल टू टो 1 प्लस टो 2 प्लस अप टू टो n. काय करायचं आहे तर n नंबर ऑफ पार्टिकल्स साठी ज्या टॉर्कच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांची काय करायची ऍडिशन आणि मग आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे टोटल बॉडीसाठी असणारा टॉर्क. ओके, आता पुढे ऍडिशन करूयात आपण. बघा पुढे टो इज इक्वल टू टो 1 किती आहे बघा M1 R1 स्क्वेअर अल्फा. M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस टो 2 काय आहे बघा M2 R2 स्क्वेअर अल्फा. पुढे काय येणार आहे M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस टो n किती आहे Mn Rn स्क्वेअर अल्फा प्लस पुढे काय येणार आहे Mn Rn स्क्वेअर अल्फा. देयरफॉर टो इज इक्वल टू या सगळ्यांच्यातून कॉमन काय निघेल अल्फा कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये काय राहील M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर आणि प्लस अप टू काय आहे Mn Rn स्क्वेअर आणि इनटू असणार आहे अल्फा. ओके, त्याला मल्टिप्लाय कशाने होणार आहे अल्फाने. बघा काय सांगितलेलं आहे टो इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर अल्फा असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण अल्फा कॉमन काढणार आहोत. अल्फा जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये पहिली टर्म येईल M1 R1 स्क्वेअर, सेकंड टर्म असेल M2 R2 स्क्वेअर आणि लास्ट टर्म असेल Mn Rn स्क्वेअर आणि इनटू असणार आहे अल्फा. ओके, आता इज इक्वल टू देयरफॉर टो इज इक्वल टू हे जे ब्रॅकेट आहे ना याच्या ऐवजी आपण समेशन mi ri स्क्वेअर i ची व्हॅल्यू आहे 1 टू n. ओके, समेशन याच्या ऐवजी काय टाकू शकतो mi ri स्क्वेअर i इज इक्वल टू 1 टू n आणि इनटू असणार आहे अल्फा. इनटू काय असेल बघा अल्फा असेल. ओके, ओके, आता बघा हे जे ब्रॅकेट होतं ना या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय टाकलं तर समेशन mi ri स्क्वेअर टाकलेला आहे. i ची व्हॅल्यू आहे 1 टू n आणि इनटू अल्फा. आता या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो सांगा बरं मला. समेशन mi ri स्क्वेअर म्हणजेच काय असतं पुन्हा i करेक्ट आहे. आदिती शेरकर, आदिती घारगे, आसिया करेक्ट आहे. आपण काय टाकू शकतो या ब्रॅकेटच्या ऐवजी टाकू शकतो अंकिता, साक्षी करेक्ट, सर्वेश करेक्ट. इथं काय येणार आहे i. टो इज इक्वल टू काय येणार i अल्फा. टो इज इक्वल टू असेल i अल्फा कारण ब्रॅकेट मध्ये समेशन mi ri स्क्वेअर आहे. याच्या ऐवजी आपण टाकू शकतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा i आणि म्हणून फॉर्म्युला टोचा पुढे काय येईल तर टो इक्वल टू i अल्फा. ओके, दिस इज द रिलेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, लिहून झालेलं आहे का बघा सगळ्यांचं. झाले का लिहून. येस,
चालेल का? लिहून झालं ना सर्वांचं? येस. आता इथे टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळालेला आहे? आय अल्फा मिळाला. बघा लिनियर मोशनसाठी फोर्स नेसेसरी असतं. एखाद्या बॉडीचं लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन जर व्हायला पाहिजे तर त्यासाठी त्या बॉडीवर काय अप्लाय झालं पाहिजे? तर फोर्स अप्लाय झालं पाहिजे. विदाउट एक्सटर्नल फोर्स ट्रान्सलेशनल मोशन होऊ शकत नाही. आणि ते फोर्स जे आहे ते इज इक्वल टू काय असतं? ma असतं, म्हणजे मास इनटू एक्सेलरेशन. ओके, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये बॉडीला फोर्स अप्लाय केल्याशिवाय बॉडी मूव्ह होऊ शकत नाही. ट्रान्सलेट म्हणजे लिनियर मोशन मध्ये जाऊ शकत नाही. सिमिलरली जर एखाद्या बॉडीला रोटेट करायचं असेल म्हणजे बॉडीचं रोटेशनल मोशन हे कधी होऊ शकतं? तर जेव्हा त्या बॉडीवर टॉर्क अप्लाय झालेला आहे. आणि त्या टॉर्कचा फॉर्म्युला आता आपल्याला काय मिळाला? आय अल्फा हा फॉर्म्युला मिळाला. बघा नीट लक्षात ठेवा. फॉर ट्रान्सलेशनल मोशन ऑफ द बॉडी एक्सटर्नल फोर्स इज नेसेसरी which is equal to mass into acceleration, and for rotational motion of the body external torque is necessary which is I alpha. ओके, तर आता इथे बघा हे जे मास आहे या मासला रिप्लेस कशाने केलेलं आहे? I ने. आता आपल्याला हे माहिती आहे की मास म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन मधला इनर्शिया आहे आणि त्याला रिप्रेझेंट करणारी रोटेशनल मोशन मधली क्वांटिटी कोणती असते? तर I. म्हणजे ट्रान्सलेशनल साठी जिथे मास आहे m आहे तिथे रोटेशनल मोशन मध्ये तुम्ही त्याला रिप्लेस करून काय लिहिणार? तर I लिहिणार, कॅपिटल I. ओके, आता a म्हणजे काय? तर ट्रान्सलेशनल मोशन मधलं एक्सेलरेशन आणि त्याला रोटेशनल मोशन मध्ये रिप्लेस कशाने केलं जाईल? अँग्युलर एक्सेलरेशन. हे आहे लिनियर एक्सेलरेशन, हे आहे अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. ओके, बघा m ला रिप्लेस केलं I नी, a ला रिप्लेस केलेलं आहे अल्फा नी. मग तो इक्वल टू फॉर्म्युला मिळतो आपल्याला आय अल्फा. ओके, सगळ्यांना समजलं का? बघा हे समजलेलं आहे व्यवस्थित? समजलं का? ओके, आता बघा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये p इक्वल टू काय असतं? mv असतं. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये p इक्वल टू काय असतं? mv असतं. आणि रोटेशनल मोशन मध्ये p च्या ऐवजी येतो l, म्हणजे काय येतं? अँग्युलर मोमेंटम. m ला आता फॉर्म्युला आपल्याला आठवत नसेल तर काय करायचं? म्हणजे याचा फॉर्म्युला मला माहित नाही, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युलाच आठवत नाही, तर त्या केस मध्ये काय करायचं? आपल्याला लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? मास इनटू वेलोसिटी. काय फॉर्म्युला आहे? मास इनटू वेलोसिटी. मग इथं काय करायचं? तर या m आणि v ला रिप्लेस करायचं. m ला रिप्लेस करायचं I न. ओके, m ला कशाने रिप्लेस करायचं? I न. v म्हणजे काय आहे? लिनियर वेलोसिटी आहे. तर इथे काय घेतली पाहिजे? अँग्युलर वेलोसिटी. ही आहे लिनियर वेलोसिटी, इकडे काय घ्यायची? अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. मग p इक्वल टू mv आहे, इकडे l इक्वल टू काय असेल? I ओमेगा. सिमिलरली आता मी काय सांगितलं? इथं फोर्स नेसेसरी असतं, f इक्वल टू ma. आणि इकडे मग काय येतं? तर फोर्सला रिप्लेस केलं जातं टॉर्क न, कारण रोटेशनल मोशन साठी टॉर्क पाहिजे. इज इक्वल टू m ला रिप्लेस करा I नी आणि a जो आहे एक्सेलरेशन त्याच्या ऐवजी टाका अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. ओके, आणि यानंतर कायनेटिक एनर्जी E चा फॉर्म्युला आहे हाफ mv². हे मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशन आणि हे मोशन आहे इकडचं रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी असते हाफ mv² आणि तीच कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशन मध्ये हाफ ॲज इट इज येईल. m ला रिप्लेस करा I न आणि v ला रिप्लेस करा ओमेगा न, आणि म्हणून फॉर्म्युला येतो हाफ I ओमेगा². कशाने रिप्लेस करायचंय हे लक्षात ठेवा, म्हणजे हे फॉर्म्युले परत आपल्याला लक्षात ठेवावे लागत नाहीत. हे जर माहिती आहे तुम्हाला ट्रान्सलेशनल मोशनचे आणि कशाने रिप्लेस करायचं आहे हे जर माहित असेल तर यातला कोणताही फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागणार नाहीये. ओके, L इज इक्वल टू I ओमेगा, टो इक्वल टू I अल्फा, E इक्वल टू हाफ I ओमेगा². ओके, सगळ्यांना समजलं काय? समजलेलं आहे व्यवस्थित?
यानंतर आता मी पुढचा पॉइंट घेते. पुढचा पॉइंट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पुढचा पॉइंट घ्या, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा अशाच टाईपचा एक लॉ आपण लॉज ऑफ मोशन 11th मध्ये त्या टॉपिक मध्ये पाहिलेला होता. 11th मध्ये आपण जो लॉज ऑफ मोशन टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम बघितलेला आहे. तुम्हाला आठवतोय का नाही मला माहित नाही, पण तो घेतलेला आहे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आठवला? ओके. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं, जर एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारं किंवा एखाद्या सिस्टीमवर ऍक्ट होणारं एक्सटर्नल फोर्स हे जर 0 असेल तर त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम हे काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचं स्टेटमेंट सांगते मी, जो आपण 11th मध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलाय. त्याच्यामध्ये आपण असं सांगितलंय की एखाद्या सिस्टीमवर ऍक्ट होणारं रिझल्टंट फोर्स, सिस्टीमवर ऍक्ट होणारं रिझल्टंट फोर्स जर 0 असेल तर त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहतं किंवा कन्झर्व केलं जातं. आता मी हा लॉ इथं सांगण्याचं कारण काय, कारण त्याच्या कंपॅरिझन मध्ये याचं स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मध्ये आपण काय सांगतो की जर बॉडीवर ऍक्ट होणारा टोटल फोर्स 0 आहे तर त्या केसमध्ये p ची व्हॅल्यू ही कशी राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणजे जर एखाद्या सिस्टीमवर किंवा एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारा टोटल फोर्स हे किती आहे, 0 आहे, तर सिस्टीमचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहील किंवा कन्झर्व केलं जाईल. ओके. आता मला याच्या कंपॅरिझन मध्ये इथं मी काय लिहू सांगा मला, समेशन काय 0 असलं पाहिजे सांगा बरं मला. f ला रिप्लेस कशाने करायचं असतं, रोटेशनल मोशन मध्ये f ला रिप्लेस करणारी क्वांटिटी कोणती सांगा, टॉर्क. करेक्ट आहे. म्हणजे इथे मी काय लिहिणार, समेशन टो इक्वल टू 0. ओके. समेशन टो इक्वल टू 0 असं असेल तर इथं काय कॉन्स्टंट राहणार, इथं काय कॉन्स्टंट असणार बोला. जर समेशन टो 0 असेल तर इथं कॉन्स्टंट काय असणार, L. करेक्ट आहे. L म्हणजेच काय असणार आहे तर अँग्युलर मोमेंटम कॅपिटल L हे कसं असेल, कॉन्स्टंट असेल. ओके. म्हणजे इथं आता आपल्याला स्टेटमेंट हे सांगायचं आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे स्टेटमेंट आहे. इफ समेशन टॉर्क इक्वल टू 0 देन L इज कॉन्स्टंट. ओके. मग आता हे स्टेटमेंट जे आहे की नाही हे आपल्याला स्टेटमेंट वर्ड्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. स्टेटमेंट काय येऊ शकतं मग, इफ एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन सिस्टम ऑफ द इंटरॅक्टिंग बॉडीज इज 0 then angular momentum of the system remain constant or get conserved. ओके. इतकं इझी स्टेटमेंट आहे. ओके. सगळ्यांनी हा स्टेटमेंट मी सांगते ते काय सांगितलेलं आहे, स्टेटमेंट लिहायचं आहे याचं. इफ external torque acting on system of interacting bodies is 0 then angular momentum of the system, then the angular momentum of system remain constant or get conserved. Remain constant or get conserved. बघा जे आता आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिलेलं होतं ते सगळं आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे,
वर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. बघा समेशन टो इक्वल टू 0 असेल तर एल कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय तर इफ एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टीम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज, नंबर ऑफ बॉडीज पासून सिस्टीम तयार झालेली आहे आणि त्या सिस्टीमवर ऍक्ट होणारं एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर काय होणार, देन अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट ऑर गेट कन्झर्व्ड. म्हणजे एखाद्या सिस्टीमवर ऍक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क 0 आहे तर सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहील किंवा कन्झर्व केलं जाईल, असं हे स्टेटमेंट आहे. ओके, स्टेटमेंट सगळ्यांच्या लक्षात आलं का? आपण आता याचं प्रूफ बघूया, पण त्याच्या आधी हे स्टेटमेंट समजलं का सांगा मला? स्टेटमेंट समजलेलं आहे? पटकन रिप्लाय करायचा. ओके, आसिया, पूर्वा. स्टेटमेंट सगळ्यांना समजले. ओके, तर आता आपण नेक्स्ट याचं बघूया प्रूफ बघूया. प्रूफ घ्यायचं आहे याचं. बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एल बार इज इक्वल टू काय असतं, आर बार क्रॉस पी बार. हे माहिती आहे ना, एल बार इज इक्वल टू काय असतं, आर बार क्रॉस पी बार. हे आठवलं का रिलेशन सगळ्यांना? आणि म्हणून एल इज इक्वल टू येतं आर पी साइन थीटा. हा, एल बार इज इक्वल टू आहे आर बार क्रॉस पी बार. आता सपोज मी इकडे घेते डी एल बार अपॉन डी टी. मला काय घ्यायचं आहे, डी एल बार अपॉन डी टी. म्हणजे मी या अँग्युलर मोमेंटम मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेला आहे, टाइम, डी एल बार अपॉन डी टी. तर मला इकडे सुद्धा डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार केलं पाहिजे. ज्यांचा मॅथ्स नाही, जे बायोचे स्टुडंट्स आहेत त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा काय सांगितलेलं आहे, फर्स्ट एल बार इज इक्वल टू काय आहे, आर बार क्रॉस पी बार. दोन्ही साइडला मी काय केलं तर डेरिव्हेटिव्ह घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, तर एल बारचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह काय असेल, डी एल बार अपॉन डी टी असेल. आणि या साइडला सुद्धा मी विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेते, मग डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. ओके, आता इथं बघा, नीट लक्ष द्या. ज्यांचा मॅथ्स नाही त्यांना स्पेशली सांगते मी. बघा इथे फर्स्ट टर्म जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आणि डेरिव्हेटिव्ह घेत असताना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, तर त्या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, तर फर्स्ट टर्म जी आहे ती ॲज इट इज घ्यायची, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म घ्यायचं, त्याच्या पुढे प्लस सेकंड टर्म ॲज इट इज घ्यायची आणि डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्मचं घ्यायचं. म्हणजे लक्षात कसं ठेवाल, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, कसं लक्षात ठेवाल मल्टिप्लिकेशनचा रूल, फर्स्ट क्वांटिटी इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड क्वांटिटी प्लस सेकंड क्वांटिटी इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट क्वांटिटी. ओके, बघा याच्यामध्ये फर्स्ट क्वांटिटी कोणती आहे, आर बार आहे. फर्स्ट क्वांटिटी आहे आर बार. ओके, मधलं हे क्रॉस साइन ॲज इट इज द्यायचं. हे डेरिव्हेटिव्ह कुणाला लावायचं तर सेकंड क्वांटिटीला. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी मी ॲज इट इज लिहिली, हे क्रॉस मार्क लिहिलं आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचं घेतलं, सेकंड क्वांटिटीचं. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. ओके, आता प्लस पुढे काय सांगितलं मी, आता सेकंड टर्म ॲज इट इज घ्यायची, सेकंड टर्म पी बार मी ॲज इट इज घेतली, मधलं क्रॉस साइन दिलं आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचं घ्यायचं आता, फर्स्ट टर्मचं. ओके, म्हणजे काय केलं, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे कळालं का सांगा मला? हे समजलेलं आहे का सर्वांना? काय केलेलं आहे, स्टेप कळली सर्वांना? येस, ओके. हा, आता याच्यानंतर आर बार, याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत, नीट लक्ष द्या. हियर dp बार अपॉन dt, dp बार अपॉन dt. मला सांगायचं, तुम्ही सांगायचं आहे आता dp बार अपॉन dt म्हणजेच काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम याच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं सांगा बरं मला. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आठवते का बघा सगळ्यांना. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ, प्राची करेक्ट आहे, पूर्वा करेक्ट आहे, आसिया करेक्ट आहे, सुयश व्हेरी नाईस करेक्ट.
बघा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज इक्वल टू काय असतं श्रुतिका करेक्ट, श्रेया, साक्षी ओके, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज इक्वल टू असतं फोर्स, म्हणजे dv बार अपॉन dt ला आपण f बार ने रिप्लेस करू शकतो आणि सिमिलरली dr बार अपॉन dt याच्या ऐवजी काय टाकू सांगा बरं मला, dr, r बार म्हणजे आहे पोझिशन वेक्टर, पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच काय पोझिशन मधला चेंज म्हणजे असते डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम दिल्यावर काय मिळते वेलोसिटी v, करेक्ट आहे. बघा dr बार अपॉन dt, r बार आहे पोझिशन, पोझिशन वेक्टर मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम झालं, त्याला आपण रिप्लेस करू शकतो वेलोसिटी v बार ने. ओके, म्हणजे याच्या ऐवजी आपण टाकला f बार आणि याच्या ऐवजी टाकलेला आहे v बार. ओके, आता नेक्स्ट पुढे बघा, therefore dl बार अपॉन dt इज इक्वल टू, dl बार अपॉन dt इज इक्वल टू, इथे बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येईल r बार क्रॉस dp बार अपॉन dt म्हणजे आहे f बार, r बार क्रॉस f बार प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये p बार क्रॉस v बार. ओके, बघा काय केलं आपण, इथं r बार आहे याला रिप्लेस केलेला आहे f बार न, इथं p बार आहे याला रिप्लेस केलेला आहे v बार न, मग r बार क्रॉस f बार प्लस p बार क्रॉस v बार असं आपल्याला इथे रिलेशन मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये पुढे आणखी काय करायचं, तर r बार क्रॉस f बार प्लस आता तो p बार जो आहे की नाही p बार, त्याच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो सांगा मला, p म्हणजे काय लिनियर मोमेंटम आहे हा, तर p बारच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो mv बार. व्हेरी नाईस, काय असणार आहे इथं mv बार आणि पुढे क्रॉस v बार. बघा r बार क्रॉस f बार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये प्लस p बार ला रिप्लेस केलं mv बार न आणि क्रॉस v बार, आता इज इक्वल टू, आता तुम्ही सांगा मला r बार क्रॉस f बार म्हणजे काय, r बार क्रॉस f बार काय टाकू शकतो आपण, टो बार. व्हेरी नाईस, काय टाकायचं इथे टो बार. ओके, r बार क्रॉस f बार म्हणजे असणार आहे टो बार आणि प्लस हा जो m आहे ना हा बाहेर काढूया आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया v बार क्रॉस v बार, m ब्रॅकेटच्या बाहेर काढला, ब्रॅकेट मध्ये आहे v बार क्रॉस v बार. आता टो बार प्लस m इनटू, आता मला सांगा सेम क्वांटिटी आहे, सेम वेक्टर आहे आणि त्याचा जर तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट घेतला, जसं की i कॅट क्रॉस i कॅट, j कॅट क्रॉस j कॅट, k कॅट क्रॉस k कॅट, वेक्टर्स मध्ये जावं लागेल 11 स्टँडर्ड सेकंड टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्यामध्ये आपण वेक्टर प्रॉडक्ट बघितलाय, त्याच्यामध्ये i क्रॉस i, j क्रॉस j, k क्रॉस k यांचं काय असतं 0 असतं. व्हेरी नाईस, काय असतं आन्सर 0 असतं, म्हणजे इथे v बार क्रॉस v बार आन्सर काय येणार, v बार क्रॉस v बार आन्सर काय येणार 0. ओके, पुढे काय येईल मग टो बार प्लस 0 विच इज इक्वल टू टो बार, म्हणजे इथे आपल्याला रिलेशन मिळालं dl बार अपॉन dt इज इक्वल टू टो बार, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू टॉर्क. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम काय असतं, फोर्स असतं आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असतं, टॉर्क असतं. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांच्या, समजलेलं आहे का सर्वांना. ओके, बघा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आहे टॉर्क. आता याच्यामध्ये इफ टो इक्वल टू 0, या इक्वेशन मध्ये जर मी टो इक्वल टू 0 टाकला तर dl अपॉन dt इज इक्वल टू काय येणार 0 येणार. जर टोची व्हॅल्यू आपण 0 टाकली तर dl अपॉन dt किती आला 0 आला. dl अपॉन dt 0 आहे याचा अर्थ काय, dl अपॉन dt म्हणजे काय, तर अँग्युलर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. dl अपॉन dt काय रिप्रेझेंट करतं, चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा चेंज किती आहे 0 आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम 0 आहे. याचं मीनिंग काय, तर मोमेंटम मध्ये चेंज होतोय का चेंज किती आहे 0 आहे. चेंज होतोय का मग नाही. आदिती करेक्ट आहे, आसिया ओके.
म्हणजे एल ची व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट एल कसा आहे कॉन्स्टंट आहे ओके बघा dl upon dt किती आहे 0 चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम 0 आहे म्हणजे अँग्युलर मोमेंटम मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही म्हणजेच l ची व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट आहे l कॉन्स्टंट कधी आहे याचं रिलेशन इथे आहे बघा इफ टॉर्क इक्वल टू 0 l कॉन्स्टंट कधी आहे इफ टॉर्क इक्वल टू 0 आहे ओके आपलं स्टेटमेंट काय होतं मगाशी इनिशियली सगळ्यात सुरुवातीला स्टेटमेंट आपण लिहिलंय काय स्टेटमेंट होतं इफ एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन सिस्टम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज इज 0 then angular momentum of the system remain constant or get conserved ओके हे इथं प्रूव्ह केलं आपण सगळ्यांना प्रूफ समजलं का समजलेलं आहे का सर्वांना येस ओके इथे आता आपण थांबूया बाकीचे पॉइंट्स उद्याच्या लेक्चरमध्ये चलो बाय